स्लिप नंबर 30 रन करायला कसं करायचं? स्लिप नंबर 30 घ्यायची, VS कोड उघडायचा, त्या नावाची यायचं, याला ड्राय करून उचललं घ्यायचं कोपऱ्यात घेतल्यावर उघडायचं. इथे बघा, इथे आत्ता काही दिसत नाही. इथे यायचं, कंट्रोल G दाबायचा, जेने टर्मिनल, नाहीतर हे इकडं टर्मिनल, न्यू टर्मिनल घ्यायचं, कसंही चालतंय. इथे टाकायचं npm install काय स्पेस बनवती स्पेस काय टाकायचं, MySQL 2 टाका, MySQL 2 एंटर. एरर नाही यायला पाहिजे. याच्या आधी एरर येत असेल तर टीचरला सांगायचं. आणि नेट चालू पाहिजे PC मध्ये. प्रॅक्टिकलमध्ये रन करताना आपण नेट पाहिजेच, त्याच्याशिवाय npm येणार नाहीत. पहा, हे टाकल्यावर काय 1 2 3 फाईल डाउनलोड व्हायलाच पाहिजे. झाल्या तरच चालेल, नाही तर नाही. कोडमध्ये तुमच्या MySQL जे आहे वर्कबेंच, हे वाला डब्बा MySQL वर्कबेंच, याचा यूजर जो आहे तो रूट आहे का चेक करायचा, पासवर्ड रूट आहे का चेक करायचा, डेटाबेसमध्ये MyDB आहे का चेक करायचा. ते यायचं घुसायचं त्याच्यामध्ये. कॅन्सल. आता माझ्या याच्यात आहे, मी याला तुमच्याला डिलीट करतो आणि पहिल्यापासून दाखवायचं कसं बघायचं. ड्रॉ या डब्यावर करायचं. काय आलं आहे, न्यू स्कीमा आणि डेटाबेस एकच. काय आता MyDB, बाकी काही टाकायचं नाही. अप्लाय फिनिश. आला का MyDB? आला. याला मारायचं बंद, मारायचं बंद. यायचं VS कोडमध्ये यायचं. काय टाकायचं, नोड आणि फाईलचं नाव नोड हॉस्पिटल JS, nodhospital.js. आलं, मारायचं एंटर. हे चेक करायचं 1 2 आणि 3. नसेल होत टीचरला विचारायचं, चावायचं डोकं, करायचं एंटर. हा आउटपुट यायला पाहिजे, मॅडमला दाखवायचं. आणि इकडे MyDB काय केलं आपण, टेबल क्रिएट केला आहे काय नावाचा, हॉस्पिटल नावाचा. याला दाखवायचं काय, एच हॉस्पिटल रजिस्टर, एच नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट, जसं स्लिपमध्ये सांगितलं आहे. बस समाप्त.